नमस्कार. मोदकमाई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी 1, 2 आणि 3 प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे. पण हो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करावं लागेल. आज आपण बनवतोय फिश थाळी. तर त्याच्यासाठी मी आधी काय करते आहे की इथे आहे ना, वरणाची डाळ ही धुवून स्वच्छ 2-3 पाण्याने भिजत घालून घेते आणि बरोबरीने चिंच पण भिजत घालते. हे भिजवलेलं असलं की आपलं काम पटापट होऊ शकतं. आता तुम्हाला सांगू का, आम्ही आहे ना CKP लोक साधारण फिश फ्राय असलं की आम्हाला आंबट वरणाबरोबर फार आवडतं. त्यामुळे कधीतरी मी कालवण न बनवता आंबट वरण, भात आणि फिश फ्राय हे करून नेहमीच आम्हाला म्हणजे आवडतं करायला आणि खायलाही आवडतं. तर कसं केलं बघा, ही डाळ आपण जी भिजवली होती त्यामध्ये तिखट, हळद आणि हिंग हे तिन्ही घालून व्यवस्थित उकडून घेतले. आता ही भिजलेली असल्यामुळे आपल्याला अगदी 2 शिट्यांमध्ये होऊन जाणार आहे. तर ही डाळ उकडेपर्यंत आपण फिशची तयारी करूया. मी आहे ना, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सर्व वेगळं वेगळं वाटून आधीच ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. इथे मी लसूण घेतला आहे, थोडंसं आलं. खरं तर मला फिशला आलं आवडत नाही, पण मी आज ज्या पद्धतीचं करते त्याच्यात थोडंसं आलं चालू शकतं, पण फार नाही. आणि इथे मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा हे सर्व एकत्र केलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि चिंचेचं पाणी आणि मीठ हे सर्व मी छान एकत्र करून घेणार आहे. आपल्याला हे भिजवण्यासाठी चिंचेचं पाण्याचाच यूज करायचं आहे. इथे मी मीठही घेतलं आहे. हे सर्व छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यातच मच्छी मॅरिनेट करायची आहे. तुम्ही माझं खोबऱ्याची म्हणजे रेसिपी बघितली, ओलं खोबरं आणि कोथिंबीर, मिरची, लसूण याची पेस्ट लावून जे मी मच्छी फ्राय करते ती डिश तुम्ही पाहिलेली आहे याच्या आधी. कोलंबीच्या खिचडीबरोबर मी केली होती सुरमई, आणि तो व्हिडिओ अजूनही छान चालू आहे. तुम्ही जाऊन मागे बघू शकता. कोलंबीची खिचडी आणि सुरमई फ्राय भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आणि खूप लोकांनी आवडीने तो व्हिडिओ पाहिला. पण मला कमेंट्स पण खूप छान छान मिळाल्या. आज मी जी मच्छी दाखवते ही थोडी वेगळ्या प्रकारची आहे. आता आमची जी मावशी आहे, संगीता मावशी, हिने मला छान सकाळी सुरमईच्या 3 तुकड्या पाठवल्यात. या पहा किती मोठ्या आहेत, माझ्या हातापेक्षाही मोठ्या आहेत. तर मी इथे ना याला हा मसाला लावून घेते. 3 तुकड्या आहेत. आधी मी 2चा विचार करत होती, पण नंतर अजून एक जण आमच्याकडे जेवायला वाढल्यानंतर मी 3ही पीस घेतले. पण ही 2 माणसाला 1 तुकडी, म्हणजे माझ्यासारखी खाणारी. मी भरपूर खात नाही, मला फिश लागते वेळच्या वेळी, पण खूप नाही खात मी. तर मी अर्ध्यामध्येच अगदी गार झाले. हे पहा, याची ना गाबोळी पण होती भरपूर. आणि इथे ते आता मी कोलंबीचं पण आपल्याला एक नवीन प्रकार दाखवते. त्यासाठी मी इथे कोलंबी घेतले स्वच्छ करून, दोरे काढून. ही अर्धा किलो कोलंबी आहे. आणि इथे काही मी बेसिक मसाले घेतलेत. आता तुम्ही हे नीट बघा बरं. ही रेसिपी माझी नाही आहे, मी हल्लीच कुठेतरी पाहिली होती आणि खूप इच्छा झाली करायची, म्हणून मी तुम्हाला करून दाखवते. तर इथे बडीशोपची पावडर, मोहरीची पावडर, हळद, तिखट, त्यानंतर लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस. लक्षात आलं ना? बडीशोप पावडर, मोहरी पावडर, लसूण, हळद, तिखट आणि मीठ, लिंबाचा रस. 1 लिंबाचा रस मी काढून घेतला आहे, अर्धा लिंबाचा रस इथे वापरला आहे. हे सर्व आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि एका तव्यामध्ये आपलं खोबरेल तेल जे आहे त्याच्यामध्ये ही फ्राय करायची आहे. माझा तो व्हिडिओ जरा मिस झाला, तर मी इथे खोबऱ्याचं तेल घालून घेतलं आहे, म्हणजे खोबरेल तेल घातलं आहे आणि त्यामध्ये ही अशी पसरवून ठेवायची आहे. आणि फार शिजवायची नाही. कसं आहे, कोलंबी लगेच वातड होते, त्यामुळे थोडंसं कमी शिजवायची, कारण आपल्याला ती पुन्हा एकदा शिजवायची आहे नारळाच्या दुधामध्ये. तर आता इथे आपण ही उलट पुलट करून शिजवून घ्यायची आहे, हलकीशी, अगदी 2 ते 3 मिनटं, जास्त नाही.
मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण वातड झाली की कोलंबी छान लागत नाही. तिला असा जो टेंडर पणा जो हवा आहे, आपण जर कमी शिजवली तरच राहू शकतो टिकून. तर इथे मी आता ही सर्व कोलंबी काढून घेते. ही पहा, इथे आता मी ही सर्व कोलंबी काढून घेतले आणि याच तव्यामध्ये आपल्याला पुढची तयारी करायची. तर पुन्हा एकदा नारळाचं दूध म्हणत होते, आपलं खोबरेल तेल घेतलेलं आहे. हे कच्ची घाणीचं आहे. हे आमच्या इथे खालीच सोसायटीमध्ये मिळतं आणि माझी एक मैत्रीण आहे सुलक्षणा, तीही बनवते. तुम्हाला मी दोघींचेही नंबर इथे स्क्रीनवर देईन. तर इथे मी आता आलं आणि लसूण, पहिल्यांदा आपण मॅरिनेट करताना फक्त लसूण पेस्ट घालायचे. इथे मी आता आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट दोन्ही घातलेलं आहे. थोडं कमी गॅसवरच हे करायचं, नाही तर सर्व मसाले खाली लागू शकतात. हे वेळच्या वेळी आपण मसाले काढून घेतले की मग मसाले जळणार नाहीत, आणि मसाले जर जळले तर मग त्याची चव चांगली लागणार नाही. इथे आता पुन्हा आपण बडीशोप पावडर घातली आहे, थोडी मोहरी पावडर घातली आहे आणि त्यातच आपण घालून घ्यायचे तिखट. हे मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर पण घातली आहे. छानपैकी हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं नारळाचं दूध घालून आधी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला यात कुठेच पाणी नाही करायचं आहे. तर मी थोडंसं नारळाचं दूध घेऊन त्याच्यामध्येच थोडा तवा क्लीन करून घेते आणि पुन्हा थोडंसं नारळाचं दूध घेतलं आहे. नारळाचं घट्ट दूध घ्यायचं आहे आपल्याला. अप्रतिम लागली ही डिश, अगदी छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आता मी उरलेलं सर्व पुन्हा नारळाचं दूध घालून घेते. एक साधारण अर्धी वाटी नारळाचं दूध लागलं मला अर्धा किलो कोलंबीला. छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जी परतवलेली कोलंबी होती ती घालून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळा मसाला वगैरे क्लीन करून स्पॅच्युलाने मी काढून घेतलाय आणि हे छान परतून घ्यायचं आहे. आणि याच स्टेजला आपल्याला मीठही याच्यामध्ये टेस्ट करायचं आहे, कारण आपण कोलंबीला मीठ लावलं होतं, पण आता नारळाचं दूध घातल्यानंतर ते कसं आहे ना की नारळाचं दूध घातलं की थोडंसं पदार्थ गोडसर होतो, म्हणून आपण थोडे मसाले जास्तच घालायचे. आता इथे मी मीठ आणि उरलेला लिंबाचा रस घालून घेतला आणि इथे कांदा मी तळून घेतला होता, म्हणजे बरिस्ता जो आहे तो घालून घेते आणि इथे हे पुन्हा सगळं एकजीव करणार आहे. इथे छान डिश तयार झाली बघा. या स्टेजला पण तुम्ही उतरवू शकता, पण मी थोडं ड्राय केलं. हा स्टार्टर आयटम म्हणून आपल्याला यूज होतो किंवा असं पार्टीसाठी वगैरे करायचं असेल तर स्टार्टर म्हणून खूप छान आहे प्रकार. हे बघा मी उरलेला सर्व कांदा घालून घेतला आणि आता पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे. तर इथे आपलं कोलंबीचं स्टार्टर झालेलं आहे. अशा रीतीने आपली पहिली डिश तयार झाली आहे. अजून आपल्याला 2 डिश बघायच्या आहेत. इथे मी आता भरपूर कोथिंबीर घालून घेणार आहे आणि हे सर्व मी ट्रान्सफर करणार आहे एका बोलमध्ये, कारण यात राहिलं तर आपलं सगळं दूध नारळाचं आटून जाईल आणि मग ते एकदमच ड्राय होईल. आपल्याला सेमी थिक ग्रेव्ही करायची आहे. हे पहा मी इथे पुन्हा एकदा भरपूर कोथिंबीर घालून साईडला ठेवून दिले. आता बघूया आपण आंबट वरण. तर इथे मी ही सर्व डाळ उकडलेली आहे, ही एका भांड्यात काढून घेते. शक्यतो ना हे वरण पातेल्यात करायचं,
पण मला ना ही कढई मला फार आवडते म्हणून मी याच्यात केलं. पातेल्यात केलं मग कसं आपण जी वरनं फोडणी देतो ना ती बाहेर येणार नाही, म्हणून पातेल्यात करायचं. तर इथे मी आता डाळ मोडून घेतली आणि त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेतलंय आणि यात लागेल तसं मिक्स करून पाणी घालून सारखं करून घ्यायचंय. आपण ही फोडणीला देणार नाही आहोत, फोडणी वरून घालणार आहोत याच्या. तर इथे आपल्याला जसं पातळ हवंय, किती म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी ती चेक करून आपण व्यवस्थित पाणी वगैरे घालून सारखं करून घ्यायचंय. अजूनही पाणी लागणार आहे आपल्याला, कारण हे घट्ट आहे खूप. इथे मी पाणी घालून घेतलंय आणि आता गॅस पेटवून ही सारखी करून घेणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि गूळ. गूळ यात घालावाच लागणार, कारण आपण आंबट वरण करतोय. तर आंबट वरण म्हणजे नुसतं आंबट नसणार आहे, तर आंबट गोड तिखट अशी याची टेस्ट असणार आहे. तर इथे मी गूळ घालून घेतलेला आहे. आता छान ही आपल्याला उकळवून घ्यायची आहे डाळ. मी एक साईडला भरपूर कोथिंबीर चिरून घेणार आहे तोपर्यंत, जेणेकरून आपली डाळ उकडली की त्याच्यामध्ये मग उकळली की त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. खूप टेस्टी लागते हे वरण, तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा कसं झालं होतं ते. खूप सोपं पण आहे आणि जरुरी नाही आहे की आपल्याला फिशच्या दिवशीच करायला पाहिजे. ही नॉर्मली पण याच्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये बटाट्याची किंवा फ्लावरची परतवलेली भाजी छान लागते, किंवा वांग्याची कापं छान लागतात, ऑमलेट छान लागतं. अशी ही कॉम्बिनेशनमध्ये खूप छान लागतं. आणि ना गरम गरम भातावर तूप, वरण, भात खूपच छान लागतं. तर तुम्ही बघू शकाल मी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. आपली डाळ उकळलेली आहे. एक साईडला आता मला फोडणीची तयारी करायची आहे. तर फोडणीसाठी मी लसूण ठेचून घेणार आहे आणि एक इथे माझ्याकडे लोखंडाची पळी आहे, ती मी तापायला ठेवते आणि त्यात तेल घालून घेते. थोडी जास्तच तापलं होतं तेल म्हणून मी गॅस घालवून टाकला. आधी इथे लसूण घालून घेते, बघते कितपत गरम झालं आणि मग पुन्हा गॅस लावते, नाहीतर मग आपला लसूण पूर्ण करपेल आणि मग आपल्या डाळीची चव निघून जाईल. बघा इथे आपलं वरण तयार आहे. मी गॅस घालवलेला आहे. आणि हो, आपल्याला जेव्हा ही फोडणी घालायची असते त्याच्या आधी गॅस आवर्जून बंद करायचा, नाहीतर सर्व डाळ वरती उडून येते. तर ही टीप लक्षात ठेवा. याला म्हणतात जिवंत फोडणी. वरना दिलेल्या फोडणीला जिवंत फोडणी म्हणतात, असं माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं. माहीत नाही मला, पण असं म्हणतात. तर इथे आता आपली फोडणी छान खमंग बसलेली आहे. ही मी अजूनही झाकून ठेवते. थोडी पळी असल्यामुळे वाफ जात होती म्हणून ती काढली. आता मी इथे फिश फ्राय करून घेणार आहे. आमच्याकडे फिशला रवा किंवा काय म्हणतात तांदळाचं पीठ वगैरे लावलेलं बिलकुल आवडत नाही, ना मुलांना ना मला. हां, फक्त आम्ही बोंबिलालाच पीठ आणि रवा लावतो. अदरवाईज आम्हाला फक्त अशी मसाला लावलेली फिशच खायला आवडते. तर इथे मी भरपूर असा लसूण घातलेला आहे आणि ह्या 2 तुकड्या मी आत्ता सध्या तळायला ठेवल्या आहेत. याच्यामध्ये साईडला मी त्या गाभोळीचे जे तुकडे होते तेही घालून घेणार आहे, ते पण याच्यावर तळून होतील. केवढी छान आणि मोठी तुकडी आहे बघा. थोडी चुकून माझ्याकडनं साईडला पडली होती तुकडी. इथे मी गाभोळी घालते.
एवढी मोठी होती सुरमई की यात गाभोळीचे तुकडे बघा किती छान मोठे मोठे मिळाले. आणि आता फायनल म्हणजे माझ्या आवडतं भरपूर अशी फिश तळताना घालायची कोथिंबीर. एक तर फिश दिसते पण छान आणि ते जो कोथिंबीरीचा स्वाद आणि कोथिंबीरचा क्रिस्पपणा येतो त्या फिशमध्ये. आ हा 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 हा, मला खूप आवडतं. म्हणजे मी फिश तळताना मला कोथिंबीर लागतेच लागते. तुम्ही कधी पण बघा माझ्या डिशेस. थोड्या तुकड्या मोठ्या असल्या की काय करायचं, मी नेहमी सांगत असते, विसरला नाही येत ना. हे बघा 2 कालथे घ्यायचे आणि फिश पलटायचं, म्हणजे मग आपल्या तुकड्या तुटणार नाहीत, है ना. ही टीप कायम लक्षात ठेवा असं सांगत असते मी, कायम. आता आधी मी ही सोडवून घेणार आहे. खरं आज ना तेल कमी पडलं माझ्या हातनं, त्याच्यामुळे तुकडी जरा चिटकली, पण हरकत नाही, काही व्यवस्थित झाल्या, असं काही तुटल्या वगैरे नाही. हे पहा, आता पुन्हा एकदा आपण घालून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर आणि 1 2 ते 3 मिनिटात आपली फिश सर्व करायला तयार. तर कशा वाटल्या आजच्या माझ्या 3ही डिश सांगायला विसरू नका. आणि हो, ॲस्थेटिक वगैरे काय ते मी आज ताटबीट वाढलं नाही. खरं सांगू का, प्रचंड गरम होतं आहे आणि इतकं गरम होतं आहे की उभं राहत नव्हतं. त्याच्यामुळे मी फटाफट एकदाचं हे फ्राय केलं आणि जाऊन बाहेर बसले AC लावून. आणि मिस्टरांना सांगितलं, आज तुम्ही घ्या सर्व ताटं वगैरे. आणि माझ्या मुलीने सगळ्यांची ताटं वाढली, कारण मला अक्षरशः गरमीत बसवतच नव्हतं. त्यामुळे सो सॉरी, आज तुम्हाला मी कुठच्याही प्रकारचं ताट वगैरे वाढून दाखवलं नाही आहे. हां, पण जे मी केलं आहे ते खूप छान आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला कशा वाटल्या डिशेस त्या सांगा. तुम्ही करून बघा आणि नक्की नक्की कळवा की तुम्हाला माझ्या डिशेस आवडत आहेत की नाही, तोंडाला पाणी सुटतं आहे की नाही. तर आपली इथे आता फिश पण तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही मला कळवा. आणि हो, काल मी जे प्रोडक्ट टाकलं होतं गॅस ग्रिल, ते लोकांनी खूपच डोक्यावर घेतलं आहे अगदी. त्याच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ नक्की बनवेन आणि लोकांना हवेच आहेत त्याचे व्हिडिओ, तर बनवून तुम्हाला दाखवेनच मी 1 2 दिवसात. चला तर मग इथेच थांबते, आपली सर्वांची रजा घेते, कारण उद्या मला पुन्हा आपल्याला भेटायचं आहे. टाटा, बाय बाय, एन्जॉय.